पैसे कसे कमवायचे हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना। सध्याच्या डिजिटल युगात कमवणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय, फक्त योग्य मार्ग आणि थोडं कौशल्य लागतं। तर आपण बघत आहात मराठी स्टडी जंक्शन आणि चॅनलवर नवीन असाल तर एकदा सबस्क्राइब नक्की करून घ्या। चला तर मग पाहूया आजच्या काळात पैसे कमवण्याचे काही सोपे आणि खरे उपाय। तर मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये सांगणार आहे, जे काही सांगणार आहे ते। तर यात पहिला आहे फ्रीलान्सिंग, कौशल्य विकण्याचा मार्ग। जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग, रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा प्रोग्रामिंग येत असेल तर तुम्ही फायवर, अपवर्क यासारख्या वेबसाईटवर तुम्ही काम शोधू शकतात आणि घरी बसून वेळेच्या मर्यादा न ठेवता पैसे कमवू शकतात। दुसरा ऑप्शन मोबाईल ॲप्सद्वारे कमाई, म्हणजेच मीशो, टास्कबक्स यासारख्या ॲप्स वापरून तुम्ही रिसेलिंग टास्क करून काही रक्कम कमवू शकतात। थोडा वेळ लागतो पण नियमित वापर केल्यास चांगली कमाई होऊ शकते। तिसरा ऑप्शन यूट्यूब आणि इंस्टाग्राम रील्स, तुमच्यात बोलण्याचे किंवा काहीतरी वेगळं दाखवण्याचे कौशल्य आहे का? तर यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर कंटेंट बनवा। ॲड रिव्हेन्यू, स्पॉन्सरशिप आणि ॲफिलिएट मार्केटिंग मधून तुम्ही या इंस्टाग्राम आणि यूट्यूब मधून पैसे कमवू शकतात। नंबर 4 ब्लॉगिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंग। लिहायचं आवडतं तर तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरू करा। Amazon, फ्लिपकार्ट यांचं ॲफिलिएट जॉईन करा आणि तुमच्या लिंकवरून खरेदी झाली तर तुम्हाला सरळ कमिशन मिळतं। 5 नंबर AI टूल्स वापरून पैसे कमवा। ChatGPT, Canva, Copy.ai यासारखे AI टूल्स वापरून रिझ्यूम, कंटेंट, डिझाईन किंवा स्क्रिप्ट तयार करा आणि फ्रीलान्स क्लायंट कडून प्रोजेक्ट मिळवा। असं केल्यानंतर तुम्हाला कमी वेळात खूप जास्त कमाईची शक्यता आहे। तर मित्रांनो, हे होते शॉर्टकट्स पॉइंट्स। या पॉइंट्सवर जर तुम्हाला मोठे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करा, आपण मोठे व्हिडिओ नक्की बनवू। आणि जर तुम्हाला हा मार्ग आवडला असेल तर नक्कीच मेहनत करा, तुम्हाला फळ नक्की मिळेल। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजेच ते हा व्हिडिओ बघून काहीतरी इन्कम कमवू शकतील। तर अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा। इंस्टाग्रामवर माझं चॅनल आहे मिस्टर बिझी स्टुडिओ म्हणून, तुम्ही मला तिथे पण फॉलो करू शकता, तिथे पण आपण अपडेट्स देऊ।